सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे खासदार प्रणिती शिंदेबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते। त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने असे म्हटले होते। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 2 कदम पीछे नहीं हटे 50 कदम नीचे गिरे हैं वो भी टांग ऊपर अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दात प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अबकी बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला। त्यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली। 2 कदम पीछे नहीं हटे 50 कदम नीचे गिरे हैं वो भी टांग ऊपर अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता दोन्ही वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये गवगवी यश मिळाल्यानंतर आज सगळे नगरसेवक बोलवले, सत्कार समारंभ करताय, शुभेच्छा देत आहे, काय भावना आहे नाही? आज वास्तविक पता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय। जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं, त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळेजण पाहतो। त्यामुळं आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं, त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं, त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे। त्याच्यापेक्षा वेगळं कुठलंही नियोजन आज नाही। एक मोहीम फटके झाल्यानंतर लगेच दुसरी मोहीम आलेली आहे हातासमोर जिल्हा परिषदेची, कशी आखणी येत असेल? नाही, काय मार्गदर्शन असणार तुम्ही बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा, पारदर्शी काम करा। हे या निमित्ताने सांगितलं, विजयाचा उन्माद करू नका। या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळेजण, म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे, आमचे देवेंद्र कोटेजी त्याचा भाग आहे, आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली। देवेंद्र कोटेजी असतील, सचिनदादा असतील, आमच्या सगळ्या टीमला असतील, खास करून रोहिणीताई तडवळकर असतील, प्रचंड मोठी मेहनत घेतली। त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज 87 नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी 87 नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो। 87 मध्ये पदाधिकाऱ्याच्या निवडीचे निकष काय? आता आजचा विषय पदाधिकारी निवडीचा नाही, निकष ठरवण्याचा नाही, महापौर ठरवण्याचा नाही, स्वीकृत ठरवण्याचा नाही। आज फक्त आणि फक्त स्नेहभोजन आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही। नाही, आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही। काही लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे, पण काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला त्याचा। म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी MIM हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला। त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुती म्हणून लढायचे, परंतु महायुती कुणामुळे झाली नाही हे बघितलं आणि महायुती न करण्याची फळंही त्यांनी बघितलेली आहे। याच्या अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, आताही आमची महायुती करण्याची इच्छा आहे, परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू, ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू। आणि आजही आमचा संकल्प आहे अबकी बार
जिल्हा परिषद में बीजेपी सरकार तिथं आकडा असणार का 68 जागा आहेत. मी आज सरकारचं सांगितलंय, सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसेल. जिल्ह्यात 2 राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. अशी परिस्थिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रितपणे लढत आहेत. त्यांनी त्याच्या आधी पण घोषणा केलेली आहे. याचा परिणाम भाजपला किंवा आपल्या एकंदरीतच उमेदवारांवरती होईल का, काय वाटतंय? हे भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पूर्वीपासून लढत आलेला आहे. आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अजितदादांच्या रूपानं आहे. आता ते कुणाला सोबत घेऊन लढतात, कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काही फरक पडण्याची आवश्यकता नाही. या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे 13 जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते. यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय. आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्यासोबत राहील. आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं, जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं, तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळेल. आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षात निवडून येतील. 2 दिवस राहिले आहेत भाऊ. बॅनर शहरामध्ये लागले, त्या बॅनरवरती असा उल्लेख होता की व्यक्ती हरली आणि पार्टी जिंकली. त्याच्यावरनं बापू असं म्हणतायत की यश पचवता आलं पाहिजे, लोकांना अजून यश पचवता येत नाही. आता आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे की आज आनंदोत्सव साजरा करतो. कोणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत. भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली, माझ्या सहकार्याने मेहनत घेतली. आणि ती मेहनत घेत असताना काहींनी केली, काहींनी नाही केली, हा विषय वेगळा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली. आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्यात आणि जे बांधव आमच्या निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा होणं आज उचित. त्यांच्यावरून चर्चा केली आणि फिगर सांगितला, काय म्हणाले सोलापूरकरांच्या? सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला. सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले. आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे. आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जनाधार दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या. शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मानले. ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले. त्यांचंही कौतुक मनापासून केलं आणि निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक केलं. मी जमिनीवर काम करत होतो. मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो, सगळ्यांशी बसत होतो, चर्चा करत होतो. तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून इथं देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत. या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास, अगदी गल्ली बोळाचा, छोट्या छोट्या समाजाचा, प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यासोबत निवडणूक लढत होता. पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही. काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही. या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा, शहराला काय पाहिजे याची माहिती नाही. अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती. आणि त्यामुळं ती माझी खात्री मी व्यक्त केली. पत्र लिहिले कार्यकर्त्यांना उद्देशून, त्याच्यात असं म्हणतात की हा पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून आम्ही नवीन लढाई लढू. त्याचबरोबर ते असं रणनीतीने पत्र लिहिले. हमारे फितरत में 2 कदम पीछे हटे, अगली छलांग लगाने को. वो 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं, पर गिरे तो भी टांग ऊपर. अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे. आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे.
करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे. संजय मामा देखील आपली भेट घेतली करमाळ्यामध्ये. संजय मामा शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहे. काय नक्की यामध्ये नाही, आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय उद्या होईल. परंतु करमाळ्यापुरता जो विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय, अजून झालेला नाही. जर सगळं व्यवस्थित झालं तर करमाळ्यापुरता आमचा निर्णय होईल. बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, खास करून अक्कलकोटमध्ये सचिन दादासोबत आमच्या कोणाची युती होणार नाही, आमचं सचिन दादा एकटा लढणार आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू. जिथं होणार नाही तिथं होणार. विजयाच्या मिरवणुकीमध्ये आपण निशाणा साधलाय आणि असं करून तुम्ही इशारा करता. ट्रिगर नेमकं कोणावर होतं? हा, ट्रिगर नेमकं कोणावर होतं? माझा ट्रिगर कुणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे, पत्रकारांना माहिती असायलाच पाहिजे होतं असं माझं मत आहे. थँक्यू.